सरांच्या सगळ्या भूमिकांमध्ये सगळ्यांना एक कायम लक्षात राहणारी म्हणजे सखाराम बाइंडरची भूमिका. आणि माझ्या मते सर ती इतकी प्रचंड सगळ्यांच्या मनात आहे ना, ती भूमिका त्या भूमिकेसारखी भूमिका आत्ता वाटायला येत नाही असं वाटतं किंवा तशी एक तगडी भूमिका अजूनही वाटायला यायला हवी. लिहिली जात नाही. म्हणजे तेंडुलकरांसारखा परत असा दृष्टा लेखक नाही, की आत्ता मी सखाराम बाइंडरचे मी प्रिया तेंडुलकर, लालन सारंग यांच्याबरोबर केलं. चिन्मयी सुमित आणि सोनाली कुलकर्णी यांच्याबरोबर केलं. आणि आता अनुष्का आणि नेहा पेंडसे 3 सेट बरोबर मी जवळजवळ 25-30 वर्षे हेच नाटक मी केलं आणि आत्ता पण प्रयोग केले. तर दरवेळेला आधी मी केलं होतं ते मला पटलं नाही म्हणून जरा यांच्यावर गेलो. ह्यांचं पण मला तेवढं पटलं नाही म्हणून आत्ता परत नवीन केलं. आणि मग अजूनही लिखाणाची ताकद किती जास्त आहे. पण आत्ताच्या ह्याच्यावर मी खूप समाधानी आहे. पण ते नाटक दुर्दैवानं आता जरा बंद आहे. पण प्रेक्षक हलतात एकदम. म्हणजे तेंडुलकरांनी लिहिलेल्या ह्याला न्याय देण्याचं काम हे केलंय. आपल्या रंगभूमीवरची शरीर भाषा बदललीच नव्हती असं एकदा दिलीप चित्रेच्या पुस्तकात ऐकलं. आणि तेंडुलकरांच्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की सखाराम बाइंडरचा जो लंडनला प्रयोग केला त्याच्यामध्ये सेक्स आणि व्हायलन्स जो दाखवला तो आपल्या रंगभूमीवर दाखवला नाही. तर काय डायरेक्ट सेक्स थोडी करतो कोणी, का खून थोडी करतं, पण तो भास निर्माण करण्याची ताकद तिकडे होती. मग हे वाक्याचं सूत्र घेऊन आम्ही परत रिअलिस्टिक कसं करता येईल असा विचार केला. आणि मग अनुष्का बोराडे, नेहा पेंडसे आणि अभिजित झुंजाररावने आम्ही जे काही काम केलं त्याच्यावरती मग रिअल वाजवायला मी शिकलो वगैरे वगैरे. आणि त्याचा जो इतक्या बायकांचा जो पुरुषी अहंकार आणि ढासळत ढासळत होत जाणारा हिजडे पण त्याचं, की तिनं त्याला तुला काही करता येत नाही काय नाही इथपर्यंत तो आणला. तो प्रवास बसवताना करताना खूप मजा आली. पण हा हा ही भूमिका हे कॅरेक्टर साकारताना एक वेगळ्या झोनमध्ये जावं लागतं सयाजी सर तुम्हाला, किंवा ते कॅरेक्टर साकारल्यानंतर तुम्ही बराच वेळ त्या झोनमध्ये असता असं वाटतं? नाही नाही नाही, ती त्या अतिशय गोष्टी योग्य नाहीत त्या. नटाला कसं की एखादी भूमिका करताना त्याला अभिनय साधनामध्ये तुम्हाला थर्ड पर्सन असतो तुमचा पर्यवेक्षक तुम्हीच नेमलेला. तर त्याला इथं दुःख होतंय, इथं राग येतोय, इथं त्याला तो थर्ड पर्सन म्हणून बघत असतो. त्यामुळे त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट त्याची ही बेतून केलेली असते. त्यामुळे त्याच्या झोनमध्ये जातो बितो असं काही नसतं. ऑन ऑफ असते बटन. स्टेजवर ह्या वाक्याला त्या क्षणी या क्षणी हे आलं पाहिजे म्हणून तर आपण त्याची प्रॅक्टिस करतो ना. आणि विंगेत गेले की संपलेला असतो मुद्दा तो. पण अशी नाटकं अजूनही यावीत. आणि आता तर खरं तर रंगभूमीवर खूप छान नाटकं सुरू आहेत. पण असं तुम्हाला वाटतं की आताही असे छान कॅरेक्टर तुमच्या वाट्याला यावं रंगमंचासाठी? मी फार उत्सुक नाहीये हे करण्यासाठी. पण मी घेतली एखादी जबाबदारी तर मग खूप मन लावून करतो. जसं मी आता सखाराम खूप चांगलं केलं होतं. आम्ही खूप जीव लावला होता आणि चांगले 35 प्रयोग हाऊसफुल केले सगळे. अजून कुठलं येईल का माहित नाही मला. मला ना सगळी नट त्यांची टायमिंग त्याचं येणं जाणं आणि तारखा बदलणं ह्याचा खूप त्रास होतो. आणि मी शूटिंग करतो, झाडाचं काम करतो, मग मला खूप प्रेशर यायला लागतं. आणि मग आता झाडाच्या ह्याच्यात मला असं वाटतं की हे खूप चांगलं काम आहे. नाटक सिनेमा येईल जाईल. पण समजा मी 2000 झाडं दर महिन्यात लागली तर किती झाडांचं काम चांगलं होईल आणि किती टिकेल आणि ते खरं टिकणारं काम वाटतं. म्हणून मला त्यात आनंद जास्त वाटतो. पण आता बऱ्याच जणांना असं वाटतंय की आता तुम्ही हळूहळू सिने इंडस्ट्री कमी करत याच धर्तीकडे जास्त वळते, की पर्यावरण आणि सामाजिक गोष्टी ह्याच गोष्टीकडे तुम्ही जास्त वळताना सामाजिक पाहायला म्हणून मिळतं? नाही, पण असं वाटतं की काय मी केलं नाही नाटकात, सिनेमात, अजून कुठलं करायचंय. तर तेच तेच परत बऱ्याच वेळा येतं. मग कुठलंही काय आपल्याला माहीत झालं की असं करू शकतो. आणि आपलं लाईफ आहे तर रिपीट किती वेळा तेच तेच करायचं, तर त्याचं नको वाटतं. आणि अगदीच गॅप घ्यावासा पण वाटणार नाही कारण त्याची सवय आहे आपल्याला. तर महिन्यात मी असं पूर्वीच्या डे नाईट कामं करण्याच्या ज्या घोड्यावर असं दौड ते आता करायचं नाही ठरलं. शांतपणे करायचं. आणि नाही आता मला मनाप्रमाणे वाटतं की मला ह्या महिन्यात जुलै महिन्यात आम्हाला झाडाची रोपटी उपटायला जाणार आहे. तर त्या 2-3 दिवसात शूटिंग आलं काय आलं तर मी घेणारच नाही, मी जाणारच तिकडं. तसं आत्ता आम्ही चांदोलीच्या जंगलात गेलो होतो.
कोणाचं ऐकलं नाही. मला जायचं होतं म्हणजे जायचं होतं. मग माझा टॅन झालाय चेहरा, बदलले, मेकअप पण ओरडतो, हे काय करून ठेवलंय तुम्ही, ते होऊ देत.